देन नेक्स्ट चला आपण आपल्या चॅप्टरकडे जाऊया. आपण लास्ट वीकला फर्स्ट चॅप्टर जे सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री हे आपण डिस्कस केलं मॅडमांनी. कंप्लीट चॅप्टर जे आहे ते डिस्कस केलं. आज आपण सेकंड चॅप्टरला सुरुवात करतोय, इंट्रोडक्शन टू अनालिटिकल केमिस्ट्री. इंट्रोडक्शन टू अनालिटिकल केमिस्ट्री. मग आता पहिली गोष्ट आपण बोलूया केमिस्ट्री बद्दल. मागच्या चॅप्टर मध्ये तुम्ही केमिस्ट्री, स्कोप ऑफ केमिस्ट्री डिस्कस केला. त्या स्कोप ऑफ केमिस्ट्री मध्ये केमिस्ट्रीच्या ब्रांचेस सुद्धा होत्या आणि ह्या ब्रांचेस मध्ये पहिली ब्रांच होती ऑर्गॅनिक केमिस्ट्री, सेकंड होती इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, थर्ड होती फिजिकल केमिस्ट्री आणि त्यात एक ब्रांच होती ती काय होती, अनालिटिकल केमिस्ट्री. आधीचा जो सिलेबस होता किंवा याच्या प्रिव्हियस अनालिटिकल केमिस्ट्रीचा काही लिमिटेड पार्ट जो आहे तो सिलेबस मध्ये इन्क्लूड राहील. पण आता रिसेंट बुक मध्ये अनालिटिकल केमिस्ट्रीचे जवळपास 3 चॅप्टर जे आहेत हे आपल्याला सिलेबसला दिलेले आहेत. 2 चॅप्टर जे आहेत ते कम्प्लिटली अनालिटिकल आहेत आणि काही अनालिटिकलचा पोर्शन जो आहे तो इतर चॅप्टर्स मध्ये ऍड केलेला आहे. म्हणजे आपल्याला जवळपास व्हॉल्यूम जो आहे तो 3 चॅप्टरचा अनालिटिकल केमिस्ट्रीवर दिलेला आहे. मग आता अनालिटिकल केमिस्ट्री काय काम करते? The analytical chemistry is basically deals with study of analysis. आपल्याला analytical chemistry काय सांगते? Study which deals with analysis. Analysis means analysis is nothing but investigation of substance. सबस्टन्सचं जे काही इन्व्हेस्टिगेशन आहे याला म्हणतो आपण अनालिसिस. सबस्टन्सचं जे काही इन्व्हेस्टिगेशन आहे, इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काय? शोधणं. इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काय? शोधणं. फॉर एक्झाम्पल आपण एक कॉमनली एक गोष्ट घेत असतो, ती सर्वांना रिक्वायर्ड आहे अर्ली इन मॉर्निंग, दॅट्स टी. बरोबर आहे? चहा सर्वच जण पिता. मग चहा काय एक होमोजिनियस मिक्सचर आहे. चहा काय एक होमोजिनियस मिक्सचर आहे. मग आता हे जे होमोजिनियस मिक्सचर आहे, हे कशा पद्धतीने तयार झालेलं आहे? तर याच्यामध्ये आपण नंबर ऑफ कॉन्स्टिट्युएंट्स ऍड केले. काय काय ऍड केलंय त्याच्यामध्ये? आपण वॉटर ऍड केलेलं आहे, त्यानंतर मिल्क ऍड केलेलं आहे, शुगर ऍड केलेली आहे. बरोबर आहे? डायबेटिक नसेल तर. ओके. त्यानंतर टी पावडर ऍड केलेलं आहे. हे बेसिक थिंग्स आहेत. आणि त्यानंतर जर काही अजून ऍडिशनल कॉन्स्टिट्युएंट असतील ते या सर्वांना जर हीट दिली तर त्यापासून आपल्याला हे होमोजिनियस मिक्सचर तयार झालंय ते म्हणजे. जर तुम्हाला एका ग्लास मध्ये जर टी दिली, लिक्विड दिलं टीचं, तर त्याच्यामध्ये आयडेंटिफाय करू शकता का हाऊ मच क्वांटिटी ऑफ वॉटर इज देअर, हाऊ मच क्वांटिटी ऑफ मिल्क इज देअर, हाऊ मच क्वांटिटी ऑफ शुगर, हाऊ मच क्वांटिटी ऑफ टी पावडर? then that term cannot be determined simply. आपण ह्या टर्म सिम्पली डिटरमाइन करू शकत नाही. आपण जर याला बॉईल करत गेलो तर काय होत जाईल, त्याचं इव्हॅपोरेशन, वॉटर फक्त इव्हॅपोरेट होत जाईल, पण ह्या बाकीच्यांचं कॉन्सन्ट्रेशन काय असेल, ऍज इट इज असेल. म्हणून इव्हॅपोरेशन इज नॉट प्रॉपर क्रायटेरिया टू इन्व्हेस्टिगेट दॅट लिक्विड. हे लिक्विडचं इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी तो क्रायटेरिया नाही. मग ह्या लिक्विड मधले कॉन्स्टिट्युएंट इन्व्हेस्टिगेट करणं, दॅट नोन ॲज अनालिसिस. त्याला काय म्हणतो मग आपण? अनालिसिस म्हणतो. म्हणजे अनालिसिस कशाला म्हणणार? ज्यावेळेस आपल्याला कुठलं तरी लिक्विड किंवा सॉलिड सबस्टन्स दिलाय, सॅम्पल दिलेला आहे. सॅम्पल कुणाला म्हणायचं? जो कुठला सबस्टन्स अनालिसिस साठी आला त्या सर्व सबस्टन्सला सॅम्पल म्हणायचं. मग याचा जो काही सॅम्पल आहे याचं इन्व्हेस्टिगेशन करायचं की त्याच्यामध्ये कोण प्रेझेंट आहे, कोण ऍब्सेंट आहे. दॅट नोन ॲज अनालिसिस. अँड दॅट अनालिसिस डील्स विथ अनालिटिकल केमिस्ट्री. आणि याचं अनालिसिस सांगायचं काम कोण करत असतं? अनालिटिकल केमिस्ट्री करत असते. ओके. मग याच्यावरनं मग आपण प्रॉपरली जर अनालिटिकल केमिस्ट्री जर लिहायचं म्हटलं, देन अनालिटिकल केमिस्ट्री इज अ ब्रांच ऑफ केमिस्ट्री.
अनालिटिकल अनालिसिस म्हणजे काय समजलं? चला मग आपण पुढे जाऊ. देन अनालिटिकल केमिस्ट्री. आपण अनालिटिकल केमिस्ट्रीची डेफिनेशन लिहूया. इट इज अ branch of chemistry deals with it is a branch of chemistry deals with separation, identification of different components in sample by some classical methods or instrumental method. मग आता अनालिटिकल केमिस्ट्रीची आपण डेफिनेशन दिली. इट इज अ ब्रांच ऑफ केमिस्ट्री डील्स विथ सेपरेशन. सेपरेशन म्हणजे काय करणं? वेगवेगळे करणं. जेवढे कंपोनंट्स असतील, जेवढे कंपोजिशन्स असतील, या सर्व कंपोजिशनला सेपरेट करणं. त्यांना आयडेंटिफाय करणं. आयडेंटिफाय म्हणजे काय? ओळखणं. ओके. सेपरेशन अँड आयडेंटिफिकेशन ऑफ डिफरंट कंपोनंट इन अ सॅम्पल बाय सम क्लासिकल मेथड्स. क्लासिकल म्हणजे ज्या जुन्या मेथड्स आहेत किंवा आपण फिजिकली त्या कंडक्ट करू शकू. याच्या मेथड्स क्लासिकल मेथड अँड सम इन्स्ट्रुमेंटल किंवा काही इन्स्ट्रुमेंटल मेथड. याने जे काही सेपरेशन होईल या सेपरेशनला काय म्हणतो आपण? अनालिटिकल केमिस्ट्री. देन इट गिव्स information. It gives physical and chemical information. Physical and chemical information of compound of sample. Compound लिहिण्यापेक्षा आपल्याला सॅम्पलची जी काही फिजिकल आणि केमिकल इन्फॉर्मेशन आहे ही इन्फॉर्मेशन द्यायचं काम कोण करत असतं? आपल्याला अनालिटिकल केमिस्ट्री करत असते. ठीक आहे. मग आता अनालिटिकल केमिस्ट्री मध्ये सर्वात महत्वाची गोष्ट, अनालिटिकल केमिस्ट्री डील्स विथ analytical chemistry deals with analysis. Analytical chemistry deals with analysis and there are two type of analysis mainly. त्याच्यामध्ये दोन प्रकारचे मेन अनालिसिस असतात. The first one will be qualitative analysis and second one will be quantitative analysis. Qualitative analysis and quantitative analysis. Then qualitative analysis, basically most important one word is the quality. जे अनालिसिस आपल्याला क्वालिटी एक्सप्लेन करेल आणि इकडे महत्वाची टर्म इज दी क्वांटिटी. हे अनालिसिस आपल्याला क्वालिटी एक्सप्लेन करतं आणि तिकडचं अनालिसिस जे ते काय करतं? क्वांटिटी एक्सप्लेन करतं. देन क्वालिटेटिव्ह अनालिसिस इन विच वी कॅन determine
presence or absence of element in the compound or mixture of compound. Then what is the qualitative analysis? Qualitative analysis explains the determination of presence or absence of element. Determination of presence or absence of element from its compound. कारण की कंपाऊंड म्हटलं म्हणजे इट इज अ मिक्सचर ऑफ एलिमेंट. ओके, आणि मिक्सचर म्हटलं तर मिक्सचर इज द मिक्सचर ऑफ कंपाऊंड. ज्यावेळेस नंबर ऑफ कंपाऊंड कंबाईन होतील त्याला म्हणू आपण मिक्सचर. आणि एकच कंपाऊंड असेल तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स काय असतील, कंबाईन असतील. म्हणजे मग एक तर मिक्सचर मधला एलिमेंट शोधा किंवा मिक्सचर मधला कंपाऊंड शोधा किंवा कंपाऊंड मधला एलिमेंट शोधा. मग तो एक तर प्रेझेन्स आहे किंवा ऍब्सेन्स आहे. हे एक्सप्लेन करणारी मेथड जी आहे तिला म्हणतो आपण क्वालिटेटिव्ह अनालिसिस. तिला काय म्हणत असतो आपण, क्वालिटेटिव्ह अनालिसिस. ठीक आहे. जर आपण क्वांटिटेटिव्ह अनालिसिस कडे गेलो, then quantitative analysis explain the we can explain relative proportion of element in compound or mixture of compound. डेफिनेशन दोघांच्या जवळपास सारखे आहे. इकडे काय म्हटलं आपण, इट इज अ प्रेझेन्स ऑर ऍब्सेन्स ऑफ एलिमेंट. म्हणजे एलिमेंट प्रेझेंट आहे किंवा ऍब्सेन्स आहे हे शोधणं म्हणजे क्वालिटेटिव्ह. क्वांटिटेटिव्ह मध्ये काय करतो आपण, वी कॅन एक्सप्लेन द रिलेटिव्ह प्रपोर्शन ऑफ एलिमेंट. म्हणजे जे काही एलिमेंट्स प्रेझेंट आहेत तर हे कशा पद्धतीने, म्हणजे त्यांचा व्हॉल्यूम किती, त्यांचं मास किती, त्यांच्यामधलं प्रपोर्शन कसे आहेत, हे प्रपोर्शन शोधण्यासाठी म्हणून क्वांटिटी, ते कशा क्वांटिटी मध्ये प्रेझेंट आहेत त्याला म्हणतो आपण क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. त्याला काय म्हणतो आपण, क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. मग जर मला क्वांटिटी मेजर करायची असेल दॅट टाइम वी कॅन मोस्ट इम्पॉर्टंट इज द व्हॉल्यूमेट्रिक अनालिसिस. त्यावेळेस मी काय यूज करेल, व्हॉल्यूमेट्रिक अनालिसिस यूज करेल. व्हॉल्यूमेट्रिक अनालिसिस अल्सो नोन ॲज टायट्रेशन. तुम्हाला प्रॅक्टिकल्स आहेत व्हॉल्यूमेट्रिक अनालिसिस. त्यावेळेस काय करतो आपण, एक सबस्टन्स रिॲक्टंटचा घेतो, काहीतरी डिफायनाइट व्हॉल्यूम रिॲक्टंटचा घेतो आणि दुसऱ्या बाजूने त्याच्यामध्ये दुसरा व्हॉल्यूम ऍड करत जातो. दुसरा व्हॉल्यूम काय करत जातो, रिॲक्टंटचा ऍड करत जातो. आणि त्यानंतर एक इक्वॅलंट प्रोपोर्शन आलं की त्यावेळेस आपल्याला काहीतरी कलर बदल ऑप्टेन होईल किंवा काहीतरी एंड पॉइंट रिएक्शनचा ऑप्टेन होईल. त्यांना म्हणत असतो आपण टायट्रेशन. मीन्स इन दॅट वी कॅन मेनली कन्सिडर व्हॉल्यूम ऍज अ क्वांटिटी. आपण व्हॉल्यूम जो आहे हा मेनली मेजर करत असतो आणि याच्या ज्या काही टर्म्स आहेत यांना म्हणतो आपण क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. वन ऑफ द एक्झाम्पल इज दी ग्रॅव्होमेट्री. ग्रॅव्होमेट्रिक अनालिसिस. ग्रॅव्होमेट्रिक अनालिसिस तुमच्या सिलेबसला नाही, पण जर तुम्ही केमिस्ट्रीमध्ये हायर एज्युकेशन कडे गेलात, 11th-12th ला तर ग्रॅव्होमेट्री नाही, पण जर तुम्ही हायर एज्युकेशनला गेलात बीएससी किंवा एमएससी कडे तर त्यावेळेस तुम्हाला ग्रॅव्होमेट्रिक अनालिसिस आहे. ग्रॅव्होमेट्रिक अनालिसिस एक्सप्लेन दी पर्सेंटेज ऑफ वॉटर प्रेझेंट इन दॅट सॅम्पल और हाऊ मच वॉटर बिकम इव्हॅपोरेटेड. जे जर तुम्हाला दिलेला सॅम्पल आहे तर त्याच्यामधून किती वॉटर हा इव्हॅपोरेट झाला किंवा वॉटरचं पर्सेंटेज ते जर डिटरमाइन करायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला ग्रॅव्होमेट्रिक अनालिसिसची गरज पडते. अँड दॅट आर दी क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. मग आता क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये जर पाहिलं आपण तर क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये आपण काय यूज करत असतो, तर क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये आपण बेसिकली त्याच्या ज्या काही फिजिकल प्रॉपर्टीज आहेत
ज्या काही फिजिकल प्रॉपर्टीज आहेत लाईक कलर ऑफ सबस्टन्स जो आपण फिजिकली ऑब्झर्व करू शकतो, त्याचे मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, तर ह्या ज्या गोष्टी असतात हे आपण बेसिकली त्याची ऑर्डर म्हणजे स्मेल, टेस्ट एक्सेट्रा जे आपण त्यालाच आपण म्हणत असतो सिम्पली दॅट आर दी प्रिलिमिनरी टेस्ट. आपण प्रिलिमिनरी टेस्टसाठी क्वालिटेटिव्ह अनालिसिस यूज करत. Then that are two main type of analysis. The first one will be qualitative analysis and second is the quantitative analysis. आणि ह्या दोघं analysis type वर entire analytical chemistry based. ह्या दोघं टाईप वर काय आहे entire analytical chemistry based. ठीक आहे. चला मग इथपर्यंत परत एकदा सांगतो qualitative analysis, quantitative analysis. Qualitative analysis determine the presence or absence. आता फॉर एक्झाम्पल प्रेझेन्स ऑफ ऍब्सेन्स याचं एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं, फॉर एक्झाम्पल वॉटर मॉलिक्युल. मी जर वॉटर मॉलिक्युल घेतलं आणि वॉटर मॉलिक्युलचं अनालिसिस केलं, दॅट टाइम वी गॉट देअर इज अ हायड्रोजन इज फाउंड नियरली 11.1%, while remaining portion 88.8% or 88.9% that found of oxygen. Then in a water there is a only presence of hydrogen and oxygen. There is only two elements are present, but absence of nitrogen, phosphorus, sulfur, chlorine, bromine. Then that elements are absent. हे सर्व elements काय त्याच्यामध्ये absence आहे. present कोण आहे? presence फक्त कोण आहे? हायड्रोजन अँड ऑक्सिजन. म्हणजे असं तुम्हाला जर एखादा एलिमेंटचा सॅम्पल दिला तर त्याच्यामध्ये कोण प्रेझेंट आहे कोण ऍब्सेंस आहे हे डिटरमाइन करणारी टेक्निक तिला म्हणतो आपण क्वालिटेटिव्ह अनालिसिस. ज्यावेळेस आपण कुठल्याही सॅम्पलचं अनालिसिस घेत असतो, रिमेंबर दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट, ज्यावेळेस आपण कुठल्याही सॅम्पलचं अनालिसिस घेत असतो, द मोस्ट इम्पॉर्टंट फर्स्ट वी कॅन डिटरमाइन दी क्वालिटेटिव्ह अनालिसिस. आपण पहिल्यांदा जे काही करतो कुठल्याही सॅम्पल सोबत ते काय असतं क्वालिटेटिव्ह अनालिसिस, आणि नंतर मग आपण क्वांटिटीकडे जातो. ठीक आहे. मग दोघांमधला डिफरन्स लक्षात आला. या पूर्ण चॅप्टर मध्ये हेच वर्ड आपल्याला रिपीट येणार आहेत, क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह म्हणून. त्यातला डिफरन्स जो आहे तो लक्षात ठेवा. हा आपल्याला प्रेझेन्स ऍब्सेन्स सांगतो, हा आपल्याला काय सांगतो फक्त रिलेटिव्ह प्रपोर्शन सांगतो. क्वांटिटी मध्ये फक्त काय असतं रिलेटिव्ह प्रपोर्शन असतं, क्वालिटी मध्ये काय असतं प्रेझेन्स ऑर ऍब्सेन्स. ठीक आहे. चला देन नेक्स्ट. मग आता आपण इम्पॉर्टन्स ऑफ अनालिटिकल केमिस्ट्री, की अनालिटिकल केमिस्ट्री कुठे कुठे गरजेची, की अनालिटिकल केमिस्ट्री यूज कुठं होते. देन इम्पॉर्टन्स ऑफ अनालिटिकल केमिस्ट्री. ज्यांना कुणाला डाऊट्स असतील आपण लास्ट 10 मिनिट्स मध्ये ते सॉल्व्ह करू, कारण की आधी आपण जो आपलं आजचं टार्गेट आहे तेवढं पूर्ण करूया, नंतर आपण डाऊट्स कडे. इम्पॉर्टंट ऑफ अनालिटिकल केमिस्ट्री. आता अनालिटिकल केमिस्ट्रीचे इम्पॉर्टन्स काय काय. ठीक आहे. बेसिकली अनालिटिकल केमिस्ट्री डील्स विथ द सेम अनालिसिस. आपल्याला अनालिसिस एक्सप्लेन करतो. मग आता अनालिसिस कुठे कुठे यूज केलं जातं, तर कॉमनली यूज इज दी ड्रग अँड मेडिसिन. Most application of chemistry now recent days is in drugs and medicine. आपल्याला काहीही होत असलं, मग ते टेम्परेचर असो, सर्दी असो, खोकला असो, व्हॉट एव्हर इट मे बी,
काहीही आपल्या बॉडीमध्ये काहीही इम्प्युरिटीज काही इंजुरी झाली किंवा आपली बॉडीचं फंक्शन जे हे प्रॉपरली होत नसेल तर ते प्रॉपर करण्यासाठी आपण जे काही मेडिसिन्स घेतो दॅट ऑल मेडिसिन्स नोन ॲज त्या सर्व मेडिसिन्सला काय म्हटलं जातं ड्रग्स म्हटलं जातं. पण आपल्या मनामध्ये ड्रग्सची कन्सेप्ट वेगळी कारण की सध्या न्यूज चॅनल मध्ये तुम्ही तेच पाहताय तर ते जे ते सुद्धा एक प्रकारचं मेडिसिनच. पण जनरली तुम्ही ताप येण्यासाठी जरी जी गोळी घेताय किंवा डोकं दुखतं म्हणून जी टॅबलेट घेताय दॅट अल्सो इन ड्रग कॅटेगरी. ठीक आहे. देन मोस्ट इम्पॉर्टंट ऍप्लिकेशन ऑफ अनालिटिकल केमिस्ट्री इज इन ड्रग अँड मेडिसिन टू सेपरेट ड्रग कंपोजिशन. ड्रग कंपोजिशन सेपरेट करण्यासाठी आपल्याला अनालिटिकल केमिस्ट्रीची गरज पडते, अनालिसिसची आपल्याला गरज पडते. त्याच वेळेस आपण ड्रगचं कंपोजिशन जे आहे ते काय करू शकू आयडेंटिफाय करू शकू त्याला सेपरेट करू शकू. ओके. देन नेक्स्ट इन ऍग्रिकल्चर. ऍग्रिकल्चर मध्ये ऍप्लिकेशन काय असेल इट विल यूज टू टेस्ट क्वालिटी ऑफ सॉइल. इट विल यूज टू टेस्ट क्वालिटी ऑफ सॉइल. ओके. अजून काय यूज होईल फर्टिलायझर म्हणजे आपल्याला काय रिक्वायर्ड आहे क्वालिटी सॉइलची कशी आहे म्हणून सॉइल मध्ये कुठले कुठले कंपोजिशन रिक्वायर्ड आहेत नायट्रोजन मोर रिक्वायर्ड आहे फॉस्फरस मोर रिक्वायर्ड आहे किंवा फर्टिलायझर जे फर्टिलायझरचं अनालिसिस ऑफ सॉइल अँड फर्टिलायझर हे आपल्याला रिक्वायर्ड आहे. ओके. वन ऑफ द फॉरेन्सिक सायन्स. फॉरेन्सिक सायन्स तुम्हाला वेल नोन असेल सर्वजण सीआयडी सिरियल चांगल्या पद्धतीने पाहता. सीआयडी सिरियल मध्ये कुठलं कॅरेक्टर येते फॉरेन्सिक लॅब. त्यामध्ये मोस्टली फॉरेन्सिक लॅब दाखवलेली जाते म्हणजे जे काही इन्व्हेस्टिगेशन असतील लिव्हिंग बॉडी असो किंवा नॉन लिव्हिंग बॉडी असो यांच्यावरचे जे काही इन्व्हेस्टिगेशन असतात हे फॉरेन्सिक सायन्स मध्ये येत असतं आणि त्याच्यासाठी अनालिसिस ही खूप महत्वाची गोष्ट. त्याच्यासाठी अनालिसिस ही खूप महत्वाची गोष्ट आहे. इन फॉरेन्सिक सायन्स वी कॅन यूज अनालिसिस टेक्निक. आपण अनालिसिस टेक्निक्स ज्या आहेत त्या काय करत असतो यूज करत असतो म्हणून अनालिटिकल केमिस्ट्री मध्ये हा सर्वात महत्वाचा आहे. मोस्ट इम्पॉर्टंट इज इन इंडस्ट्री. इंडस्ट्रियल झोन. आता इंडस्ट्रियल झोन जर म्हटला इंडस्ट्री म्हटलं तर इंडस्ट्रियल मध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी अनालिटिकल केमिस्ट्रीचा यूज होतो. बऱ्याच ठिकाणी आपण अनालिटिकल केमिस्ट्री यूज करतो. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये फर्स्ट थिंग इज दी एअर प्रेझेंट इन दॅट इंडस्ट्रियल झोन. इंडस्ट्रियल झोन मध्ये जी काही एअर आहे जे काय पोल्युशन आहे हे पोल्युशन कशा पद्धतीचं आहे कुठला पोल्युटंट जास्त आहे कुठला पोल्युटंट कमी आहे जो जास्त पोल्युटंट आहे याचं कॉन्सन्ट्रेशन आपण कशा पद्धतीने कमी करू शकतो त्यासाठी त्याच्यावर होणारे रिॲक्शन ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत या इंडस्ट्रियल झोन मध्ये आपण यूज करू शकतो. बेसिकली अनालिसिस ऑफ एअर इन इंडस्ट्रियल झोन मधली जी काही एअर आहे या एअरचं अनालिसिस. ओके. मग ह्या ज्या काही कॉमनली गोष्टी आहेत
ह्या काही कॉमनली ज्या काही गोष्टी आहेत दॅट आर दी इम्पॉर्टंट ऑफ अनालिटिकल केमिस्ट्री, याला म्हणणार आपण इम्पॉर्टंट ऑफ अनालिटिकल केमिस्ट्री. ठीक आहे. आणि मग ह्या सर्वांवरनं ह्या ज्या आपण सर्व गोष्टी लिहिल्या याच्यावरनं आपण एक अनालिटिकल केमिस्ट्रीचे कॉमन डेफिनेशन लिहू शकतो. देन अनालिटिकल केमिस्ट्री याच्यावर एक कॉमनली एक म्हणू शकतो आपण कन्सिस्ट ऑफ क्लासिकल वेट. Analytical chemistry consists of classical wet chemical methods and modern instrumental method. म्हणून याच्यावरून आपण सांगू शकतो इन अनालिटिकल केमिस्ट्री. आता बा बऱ्याचशा गोष्टी क्लासिकल आहेत. सॉइलचं फर्टिलायझेशन, ठीक आहे, क्लासिकल. वेट केमिकल, जर आपल्याला बरेचसे सॅम्पल जे आहेत हे जर अनालिसिस करायचे असतील तर त्यासाठी दोन टेक्निक असतात, एक वेट मेथड असते आणि एक ड्राय फॉर्म असते. ठीक आहे. म्हणून वेट केमिकल मेथड अँड मॉडर्न इन्स्ट्रुमेंटल मेथड, ह्या सर्वांचं जे काही कॉमन स्टडी असेल ह्या कॉमन स्टडीला काय म्हणणार आपण अनालिटिकल केमिस्ट्री म्हणणार. म्हणजे अनालिटिकल केमिस्ट्री मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी इन्क्लुडिंग आहेत. क्लासिकल म्हणजे जे काही हेरिटेज आहे, पारंपरिक पद्धतीने जे काही केलं जातं ते. वेट केमिकल म्हणजे ज्या काही रिसेंटली टेक्निक्स असतील फिजिकली कंडक्ट करायचे. आणि इन्स्ट्रुमेंटल म्हणजे जे काही नवीन नवीन इन्स्ट्रुमेंट्स आले असतील की ज्याने आपण अनालिसिस करू शकू. तर ह्या सर्वांचा स्टडी म्हणजेच काय अनालिटिकल. ठीक आहे. तर मग आपण पुढच्या टॉपिक कडे जाऊ, अनालिसिस. इम्पॉर्टंट लक्षात आले मग अनालिटिकल केमिस्ट्रीचे. इम्पॉर्टन्स ऑफ अनालिटिकल केमिस्ट्री समजले. तर आपण पुढच्या टॉपिक कडे जाऊया. इज दी अनालिसिस. मग आता अनालिसिस काय म्हणतात. व्हॉट इज दी अनालिसिस, कशाला अनालिसिस म्हणतात. बऱ्याच वेळापासून याच गोष्टी म्हणतोय. Then analysis carried out of small samples and not the bulk. अनालिसिस जे हे कायम कुणाचं केलं जातं, स्मॉल सॅम्पलचं केलं जातं. आता बल्क म्हणजे काय तर एंटायर. आता फॉर एक्झाम्पल आपण एक पेट्रोलचं टँकर घेतलं, पेट्रोल म्हणा किंवा डिझेल म्हणा किंवा कुठलं तरी एक लिक्विड आहे, केमिकल आहे. ह्या केमिकलचं एक पूर्ण एंटायर टँकर फिलअप झालेलं आहे. काहीतरी बॅरलचं ते टँकर आहे किंवा काहीतरी जास्त व्हॉल्यूम असलेलं लिटरचं टँकर आहे. तर एवढ्या सर्व सॅम्पलचं आपण अनालिसिस करत बसणार का, नाही. तर त्यामधला एक स्मॉल पोर्शन जो आहे तो आपण रिमूव्ह करू आणि त्या स्मॉल पोर्शनचं काय केलं जातं आधी अनालिसिस केलं जातं आणि त्याच्यावरनं म्हटलं जातं की ह्या एंटायर बल्क मध्ये काय काय प्रेझेंट. म्हणून अनालिसिस ऑलवेज कॅरीड आउट ऑफ स्मॉल सॅम्पल, नॉट दी बल्क. पूर्ण बल्कचं कधीच अनालिसिस होत नाही. ठीक आहे. देन when solid or liquid sample takes in few grams
and its analysis known as its analysis known as semi micro analysis. Known as semi micro analysis. म्हणजे ज्यावेळेस लिक्विड किंवा सॉलिड सॅम्पल आहे हा फक्त काही ग्राम 1 ग्राम 2 ग्राम 0.5 ग्राम और लेस क्वांटिटी त्यापेक्षा लेस क्वांटिटी जर याच्या फ्यू ग्राम्स मध्ये जर आपण त्याला घेत असू ती टर्म स्मॉलर असेल दॅट टाइम दिस इज नोन ॲज सेमी मायक्रो अनालिसिस. या टर्मला काय म्हटलं जातं मग सेमी मायक्रो अनालिसिस. दॅट सेमी मायक्रो अनालिसिस अगेन क्लासिफाईड इनटू 2 टर्म्स. परत ती सेमी मायक्रो अनालिसिस जी ही परत सेमी मायक्रो अनालिसिस अगेन 2 टाइम्स. परत ती 2 प्रकारामध्ये क्लासिफाईड होते. ज्या आपण पहिल्या गोष्टी शिकलोय याच परत तिथे आल्या दॅट आर दी क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह. क्वालिटेटिव्ह अनालिसिस अँड क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. म्हणजे ह्याच परत गोष्टी तिथं आल्या क्वालिटेटिव्ह अनालिसिस अँड क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. मग आता याला एक नवीन वर्ड देण्यात आलाय दॅट नोन ॲज क्लासिकल. क्लासिकल क्वालिटेटिव्ह अनालिसिस अँड क्लासिकल क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. क्लासिकल म्हणजे काय दॅट आर दी ओल्ड. क्लासिकल क्वालिटेटिव्ह अनालिसिस अँड क्लासिकल क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. ओके. मग क्लासिकल क्वालिटेटिव्ह अनालिसिस include classical quantitative analysis include आता बघा याच्यामध्ये कुठल्या कुठल्या मेथड्स इन्क्लूड केल्या जातात हे महत्वाचं आहे. द क्लासिकल क्वालिटेटिव्ह अनालिसिस इन्क्लूड precipitation, extraction and distillation. तर क्लासिकल क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये 3 गोष्टी असतात. फर्स्ट प्रेसिपिटेशन, सेकंड एक्सट्रॅक्शन अँड थर्ड डिस्टिलेशन. ज्यावेळेस ह्या तिघ अनालिसिस कंडक्ट होत असतील तर हे तिघ अनालिसिस जे हे आपण फिजिकल क्रायटेरियाने डिफाईन करत असतो. लाईक कलर, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट आधी आपण लिहिलं होतं ते क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह अनालिसिस त्याच पद्धतीने. ठीक आहे. तर प्रेसिपिटेशन, एक्सट्रॅक्शन आणि डिस्टिलेशन दॅट आर द 3 इम्पॉर्टंट टर्म. आता ह्या तिघ महत्वाच्या टर्म्स. मग आता प्रेसिपिटेशन, व्हॉट इज दी प्रेसिपिटेशन? कुणाला प्रेसिपिटेशन म्हणायचं? एवढं रफ करतो आणि ज्या काही टर्म्स आहेत त्या वरच्या बाजूला. द फर्स्ट वन विल बी प्रेसिपिटेशन. कुणाला प्रेसिपिटेशन म्हणायचं? काय असतं प्रेसिपिटेशन? कारण की जोपर्यंत आपल्याला ह्या गोष्टी समजत नाही तोपर्यंत आपल्याला पुढचं काही समजणार नाही. मग प्रेसिपिटेशन कुणाला म्हणतात? Then when there is presence of solid in liquid, ज्यावेळेस सॉलिड मध्ये लिक्विड मध्ये सॉलिड प्रेझेंट आहे, सॉलिडचे पार्टिकल्स प्रेझेंट आहेत, कोलायडल पार्टिकल्स प्रेझेंट आहेत, दॅट नोन ॲज प्रेसिपिटेशन. दॅट ऑल्सो नोन ॲज पीपीसी. त्याला आपण दुसरा फॉर्म देत असतो पीपीसी. पीपीटी इज दी प्रेसिपिटेशन. म्हणजे ज्यावेळेस टेस्ट ट्यूब मध्ये लिक्विड आहे आणि लिक्विड मध्ये काही प्रमाणात, फॉर एक्झाम्पल या पद्धतीची एक टेस्ट ट्यूब आहे आणि ह्या टेस्ट ट्यूब मध्ये काहीतरी लिक्विड सॅम्पल प्रेझेंट आहे आणि त्याच्यामध्ये काही प्रमाणात सॉलिड पार्टिकल्स प्रेझेंट.
तर याचं जे काही असेल त्याला म्हणतो आपण प्रेसिपिटेशन. त्याला काय म्हणत असतो आपण? प्रेसिपिटेशन. द सेकंड वन विल बी एक्सट्रॅक्शन. मग आता एक्सट्रॅक्शन कुणाला म्हणणार? ते एक्सट्रॅक्शन म्हणजे काय? आपल्याला दिलेलं जे काही मिक्सचर आहे ह्या मिक्सचर मधून एखादा पर्टिक्युलर एलिमेंट, एखादा पर्टिक्युलर कंपाऊंड ज्याला सेपरेट करणं, याला म्हणत असतो आपण एक्सट्रॅक्शन. याला काय म्हणत असतो आपण? एक्सट्रॅक्शन. फॉर एक्झाम्पल, मला एक मिक्सचर दिलेलं आहे Fe2O3 आणि ह्या Fe2O3 मधून मला एकटा फेरस ऑब्टेन करायचा आहे, सेपरेट करायचा. तर याला मी म्हणणार एक्सट्रॅक्शन ऑफ फेरस फ्रॉम Fe2O3. म्हणजे मला एक सबस्टन्स दिलेला आहे, कंपाऊंड दिलेला आहे आणि ह्या कंपाऊंड मधून एक पर्टिक्युलर एलिमेंट ज्यावेळेस सेपरेट करायचा असेल, देन फ्रॉम मिक्सचर सेपरेट पर्टिक्युलर एलिमेंट. ओके, पर्टिक्युलर एलिमेंट सेपरेट करायचा असेल तर त्याला काय म्हणणार? एक्सट्रॅक्शन. म्हणजे पहिली गोष्ट सॉलिड इन लिक्विड, त्याला म्हणतो प्रेसिपिटेशन. जर मला प्रेसिपिटेशन सेपरेट करायचं असेल तर काय करणार? वी कॅन सिम्पली यूज टेक्निक फिल्ट्रेशन. फिल्ट्रेट जर केलं तर आपल्याला सॉलिड सॅम्पल वेगळा होऊन जाईल, लिक्विड सॅम्पल वेगळा होऊन जाईल. प्रेसिपिटेशन, त्यामधून आपण काय केलं? सॉलिडचं लिक्विड मधून एक्सट्रॅक्शन केलं. यालाही म्हणू शकतो आपण एक्सट्रॅक्शन. द थर्ड वन विल बी डिस्टिलेशन. डिस्टिलेशन ऑलरेडी तुम्ही शिकलात, 9th ला 10th ला डिस्टिलेशन आहे. मग डिस्टिलेशन म्हणजे काय? when two or more samples, mixture of two or more sample can separated by using criteria of their boiling point. दोन वेगवेगळ्या बॉइलिंग पॉइंट असलेले सबस्टन्सचं जे काही मिक्सचर आहे हे सेपरेट करण्याची जी काही टेक्निक आहे तिला म्हणत असतो आपण डिस्टिलेशन. तिला काय म्हणत असतो आपण? डिस्टिलेशन. अँड बाय डिस्टिलेशन वी कॅन रिमूव्ह इम्प्युरिटीज इन लिक्विड. लिक्विड मधल्या इम्प्युरिटीज काय करत असतो आपण? रिमूव्ह करत असतो. दॅट नोन ॲज डिस्टिलेशन. त्याला काय म्हणत असतो आपण? डिस्टिलेशन. आणि ह्या गोष्टी करत असताना आपण कुठले कुठले क्रायटेरिया अप्लाय करतो? मग त्याचा कलर, त्याचा मेल्टिंग पॉइंट, त्याचा बॉइलिंग पॉइंट. ओके, सेपरेशन करताना कलर आपण क्रायटेरिया अप्लाय करणार, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट. आलं लक्षात? अजून त्याची ऑर्डर, त्याची टेस्ट. ओके, ह्या ज्या काही गोष्टी असतील ह्या यूज करत असतो. त्याला म्हणतो आपण क्लासिकल क्वालिटेटिव्ह अनालिसिस. मग आता क्वांटिटेटिव्ह अनालिसिस मध्ये काय? क्वांटिटेटिव्ह अनालिसिस मध्ये काय केलं जातं? देन classical quantitative analysis consists of relative proportion by using volumetric analysis. ज्या गोष्टी मागे सांगितल्या होत्या त्याच लिहितो मी. ग्रॅव्हिओमेट्रिक अनालिसिस. ओके, तर याचं जे काही असतं त्याला म्हणतो आपण क्वालिटेटिव्ह अनालिसिस. त्याला काय म्हणत असतो आपण? क्वालिटेटिव्ह अनालिसिस. आता यांच्यामधल्या ज्या काही मेथड्स आहेत ह्या मेथड्स आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करू. अनालिटिकल याच्यामध्ये कुठल्या कुठल्या मेथड्स यूज केल्या जातात ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपण नेक्स्ट लेक्चर